राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक श्री मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे व जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते। त्यांच्या हस्ते शिर्डी माझे पंढरपूर ही आरती घेण्यात आली। त्यांनी याआधी अनेक वेळा श्री साई समाधीचे दर्शन घेतले असून साई जन्मशताब्दी वेळी ते उपस्थित होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शेरेबुकात पुढील प्रमाणे अभिप्राय नोंदवला। ते लिहितात की 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर भारताच्या नवोत्थानाचा पाया या नात्याने भारतभर समाजाचे प्रबोधन, अध्यात्म, तत्व आणि व्यवहार या मूलभूत घटकाचे ज्या ईश्वरीय योजनेने झाले त्याचा एक भाग म्हणजेच शिर्डीचे साईबाबा होत। देहत्यागानंतरही त्यांची तपस्या अनेकांना वरील दृष्टीने पथदर्शक ठरते ही प्रचिती आहे। अशा श्री बाबांच्या समाधी मंदिराचा नित्य कार्य विकास व त्याचे नित्य उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या सर्व कार्यकर्ता मंडळींचे मनापासून कृतज्ञतापूर्वक धन्यवाद असा अभिप्राय नोंदवत त्यांनी संस्थान प्रशासनाचे आभार मानले आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी।